छत्रपती संभाजीनगरात प्रॉपर्टीतील वाटा देत नसल्यानं भाज्याच्या मामावर जीवघेणा हल्ला। भाज्याविरोधात पुंडलिक नगर पोलिसांत गुन्हा दाखल। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गोपाल राणे यांची आत्महत्या। शेतावर अतिक्रमण करून चौघांनी मानसिक त्रास दिल्याचा आत्महत्यापूर्वी राणे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत उल्लेख। इगतपुरीत स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण आणि वाडीव पोलिसांची नाकाबंदी दरम्यान संयुक्त कारवाईत 3 चोरीच्या दुचाकी जप्त। गोंदियात भर रस्त्यावर मारहाण करत लुटणारा आरोपी ताब्यात। प्रकरणात अल्पवयीन मुलाचाही सहभाग। आरोपींकडून दुचाकीसह 37,000 रुपयांचा माल जप्त। अहिल्यानगरच्या गॅस गोडाऊनमधील 130 भरलेल्या गॅस टाक्यांची चोरी। 9 जणांच्या टोळीचा पर्दाफाश। लाखांचे गॅस सिलेंडर जप्त। जालन्यात अतिवृष्टी अनुदान वाटपात अपहार प्रकरणी महसूल खात्यातील आणखी 11 कर्मचारी निलंबित। आतापर्यंत एकूण 21 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। यवतमाळच्या पिंपळसेंडा शिवारात आढळला तृतीयपंथीयाचा मृतदेह। मृतकाचा चेहरा रक्तानं माखलेला असल्यानं पोलिसांचा घातपाताचा संशय। अकोल्याच्या उमरामध्ये 4,000ची लाच मागणाऱ्या नायब तहसीलदाराला अटक। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई।